म्हणजे मुंबईला आज नवं अत्याधुनिक क्रूज टर्मिनल मिळालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अत्याधुनिक टर्मिनलचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं। मुंबई बंदरातील इंदिरा डॉक बॅलार्ड पियर या ठिकाणी क्रूज टर्मिनलची निर्मिती करण्यात आली आहे। त्याला मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल असं नाव देण्यात आलंय। टर्मिनलचा खर्चाचा अंदाजे 556 कोटींचा आकडा आहे। या टर्मिनलला भारतीय क्रूज पर्यटनाचं प्रवेशद्वार म्हटलं जाईल। त्याचं छत समुद्राच्या लाटांसारखं दिसण्यासाठी डिझाइन केलंय। तर हे नवं क्रूज टर्मिनल कसं आहे आपण बघूया। मुंबई बंदरातील बॅलार्ड पियर या ठिकाणी नवं टर्मिनल असणार आहे। दोन 2018 मध्ये याच्या बांधकामाला सुरुवात झाली। सुमारे 4,15,000 चौरस फूट क्षेत्रफळ आहे आणि दररोज 5 क्रूजची क्षमता आहे। एकाच वेळी 2 मोठ्या क्रूजसाठीची सोय इथे आहे। याला 22 लिफ्ट आहेत, 10 एस्केलेटर आहेत, तर 300 वाहनांच्या पार्किंगची देखील व्यवस्था आहे। लाटांसारखं छत असणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना समुद्राची अनुभूती मिळेल। बहुस्तरीय कार पार्किंग, एस्केलेटर आणि वैद्यकीय सुविधा देखील इथे उपलब्ध असतील। रेस्टॉरंट्स आणि खरेदीचे पर्याय उपलब्ध आहेत। आधुनिक सुविधा आणि भव्य डिझाईन ही सुद्धा या क्रूज टर्मिनलची खासियत आहे। टर्मिनलमधून दररोज 10,000 प्रवासी प्रवास करू शकतील। परदेशी प्रवाशांसाठी विशेष चेक इन आणि इमिग्रेशन काउंटरची देखील सोय आहे।